मेलोनी आणि मोदींचं नाव मोदीतला ODY हे दोन्ही वापरून मेलडी नावाची जी चॉकलेट असतात त्या चॉकलेटची एक पिशवी त्यांनी भेट दिली. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं फलित काय हा प्रश्न विचारायचा हक्क नक्कीच आहे. दौऱ्याच्या 2 दिवस आधी त्यांनी राष्ट्राला उद्देशून आवाहन केलं होतं, कारण येणारा काळ कठीण येणार आहे, अनावश्यक परदेशी दौरे टाळा. आता हे बोलल्यानंतर 2 दिवसांनी स्वतः मोदीच परदेश दौऱ्यावर गेल्यावर विपक्षामध्ये जे अर्धवट बुद्धीचे लोक आहेत त्यांनी लगेच कावकाव करायला सुरुवात केली. एक तर मोदींनी सांगितलं होतं आवश्यक नसलं तर जाऊ नका. युद्ध काळात अशी भेट द्यायला पंतप्रधान किती निडर वृत्तीचे लागतात. फुजिरा येथे गल्फ ऑफ ओमानमध्ये ती पाईपलाईन उघडत असल्यामुळे होर्मुझ चालू आहे का बंद याच्यावरती काही परिणाम होत नाही, कायम तिथनं तेल येत राहतं. AI वरती डेव्हलपमेंट करायची आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करायची, त्याकरता $5 अब्ज इन्व्हेस्टमेंट करायला ते लोक तयार आहेत. इटाली हे आजोळ कोणाचं आहे? राहुल गांधींचं आजोळ आहे तिथे. आणि असं मानलं जातं की गांधी कुटुंबाची 500 कोटीहून जास्त संपत्ती इटालीमध्ये आहे. राहुल गांधी आता तडफडतायत की काय माहिती हे लोक काढतायत आणि त्यातनं काय नवीन नवीन गोष्टी कळतील. नमस्कार, महा MTVमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी चंद्रशेखर नेने, आंतरराष्ट्रीय घडामोडींचा अभ्यासक. माझ्याबरोबर जयेश पाटील व्हिडिओग्राफर आहेत. नुकताच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 देशांचा दौरा संपन्न झाला आणि ते परत भारतात आले. त्या दौऱ्यामध्ये त्यांनी काय काय उपलब्धी त्यांना झाल्या, भारताला काय काय त्यांनी त्या दौऱ्यामध्ये फायदा करून दिला आणि त्या दौऱ्याचं पुढे काय फलित येणार आहे याचं एक प्रात्यक्षिक म्हणून काल 5 तास त्यांची मंत्रिपरिषदेची मीटिंग झाली की या दौऱ्यातनं ज्या ज्या गोष्टी आल्या त्या पुढे कशा न्यायच्या, सगळ्या मंत्र्यांच्या जबाबदाऱ्या वाटून दिल्या. म्हणजे नुसतं जाऊन यायचं नाही तर त्याच्यावरती काम करायचं, ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नीती आहे. आपल्याला माहिती आहे की दौऱ्याच्या 2 दिवस आधी त्यांनी राष्ट्राला उद्देशून आवाहन केलं होतं. त्या आवाहनामध्ये परकीय चलनाचा वापर कमी करा, भारतातला परकीय चलन वाचवा, या संबंधाच्या अनेक सूचना त्यांनी केल्या होत्या. कारण येणारा काळ कठीण येणार आहे. होर्मुझची समुद्रधुनी अजून मोकळी झालेली नाही आहे. भारताला तेल आणि नॅचरल गॅसचा पुरवठा करणारे मेजर सप्लायर जे कतार आणि सौदी अरेबिया, कुवेत वगैरे देश आहेत, त्यांचं सगळं इंधन आपल्या होर्मुझच्या समुद्रधुनीतनं येतं आणि इराणनी अजून ते येऊ दिलेलं नाही आहे वगैरे वगैरे. त्याच्यात एक त्यांनी हे सांगितलं होतं की अनावश्यक परदेशी दौरे टाळा, कारण परदेशी दौऱ्यामध्ये परकीय चलनाचा खूप खर्च होतं आणि त्या परकीय चलन खर्च केलं की त्याचा लाभ ज्या परदेशात ते जातात त्यांनाच होतो. आता हे बोलल्यानंतर 2 दिवसांनी स्वतः मोदीच परदेश दौऱ्यावर गेल्यावर आपल्या विपक्षामध्ये जे अर्धवट बुद्धीचे लोक आहेत त्यांनी लगेच कावकाव करायला सुरुवात केली की हे आम्हाला जाऊ नका सांगतात आणि स्वतः जातात. फरक असतो. एक तर मोदींनी सांगितलं होतं आवश्यक नसलं तर जाऊ नका. पंतप्रधान मोदींचा दौरा हा आवश्यक असण्याच्या मध्ये होता. आणि लक्षात ठेवा, हे जे राष्ट्रांचे दौरे असतात हे काही आज मी भाषण केलं आणि उद्या मी दौऱ्याला जात नाही किंवा जातो असे ठरत नाहीत. महिनोमहिने आधी याची तयारी चालू असते. तिकडच्या लोकांच्या वेळा घ्यायच्या असतात. तुम्ही कुठल्या विषयावर बोलणार आहे त्या विषयाचे तज्ज्ञ, त्या विषयातले सरकारी अधिकारी, मंत्रीगण यांना तिथे बोलवायचं असतं. हा जेव्हा करार लिहिला जातो तो करार तिथे लिहून लगेच सही नसते. त्याच्या आधी जवळजवळ महिनाभर तो करार तयार होत असतो. दोन्ही बाजू त्या करार वाचून बघतात आणि दोन्ही बाजूच्या सरकारी अधिकाऱ्यांनी या कराराची वैधता सांगितल्यानंतरच राष्ट्रप्रमुख त्याच्यावर सही करतात. पण इतक्या सगळ्या गोष्टी माहीत असण्याची आपल्याला आपल्या विपक्षी नेत्याकडनं अपेक्षासुद्धा करता येत नाही, कारण काहीच माहिती नाही. हो, केवळ एका कुटुंबात जन्म झाला यापर्यंत दुसरं काही क्वालिफिकेशन नाही, कधीही काम केलं नाही. आपल्या इथे सुद्धा एक नेते असे होतेच ना की कधी साध्या गणेशोत्सवाचे सुद्धा ते व्यवस्थापक राहिलेले नाही आहेत आणि त्यांना मुख्यमंत्रीच करून टाकलं आपण. तसलाच प्रकार यांचा आहे. यांना फक्त पंतप्रधानच व्हायचं आहे, बाकी येत जात काही नाही. कुठलीही जबाबदारीची जाणीव नाही, कसं सरकार चालतं याची जाणीव नाही, अशी थोरमंडळी आपल्याकडे आहेत. त्यांनी टीका केली, ते सगळं हास्यास्पदच होतं प्रकरण. पण आपल्याला पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याचं फलित काय हा प्रश्न विचारायचा हक्क नक्कीच आहे. कारण शेवटी हा दौरा सगळा करदात्यांच्या पैशावरतीच केलेला असतो. तेव्हा हा प्रश्न आपण विचारू शकतो आणि त्याची संयुक्तिक उत्तरसुद्धा आपण घेऊ शकतो. या दौऱ्यामध्ये पंतप्रधान मोदींचा खरा दौरा होता 4 युरोपियन देशांचा. ते 4 युरोपियन देश म्हणजे हॉलंड, म्हणजे त्याला नेदरलँड असंही म्हटलं जातं, कारण त्या देशाची बरीचशी भूमी समुद्र सपाटीच्या खाली असल्यामुळे त्याच्यावर समुद्राचं आक्रमण होतं, म्हणून त्यांनी तिथे बांध घातलेले आहेत आणि तो समुद्र थांबवून भूमी स्वतःकरता मोकळी केलेली आहे. म्हणून त्याला नेदर म्हणजे खाली, तर नेदरलँड्स हा त्याचा अर्थ आहे. दुसरं नाव त्याचं हॉलंड हे आहे. तर हॉलंडला त्यांचा पहिली भेट होती. मग हॉलंडच्या उत्तरेला स्वीडन आणि नॉर्वे हे 2 स्कॅन्डिनेव्हियन प्रदेश आहेत. हे 2 श्रीमंत देश आहेत. दुसऱ्या महायुद्धात आणि पहिल्या महायुद्धात हे 2
देश तटस्थ राहिल्यामुळे यांनी भरपूर पैसे कमवलेले आहेत आणि एकूण तिथे श्रीमंती त्या देशामध्ये आहे. पण त्याचबरोबर त्या देशांमध्ये नैसर्गिक संसाधनंसुद्धा भरपूर आहेत आणि टेक्नॉलॉजी पण त्यांची बऱ्यापैकी प्रगत आहे. स्वीडन तर विशेष करून टेक्नॉलॉजीमध्ये खूपच प्रगत आहे. ग्रिपेन नावाचं त्यांचं फायटर विमान हे जगातल्या उत्कृष्ट फायटर्सपैकी एक मानलं जातं. जाता जाता सांगायला हरकत नाही, पंतप्रधान मोदी जेव्हा भेटीला आले तेव्हा त्या ग्रिपेन विमानाच्या फायटरनी त्यांना साथ दिली होती. कोणी महत्त्वाचे पाहुणे आले तर त्यांना एअरफोर्सचे फायटर त्यांच्या बरोबरीने येतात, ही मानवंदना असते. तशी तिथेच त्यांना मिळाली इतकं नव्हे तर ते जेव्हा अबुधाबीला गेले, कारण ह्या चारही देशांच्या अगोदर 4 तासाकरता फक्त ते संयुक्त अरब अमिराती यांना त्याचे जे प्रमुख आहेत शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांना भेटायला तिथे गेले होते आणि तिथेसुद्धा पंतप्रधान मोदींच्या बहुमानार्थ 2 F-16 विमानं फायटर संयुक्त अरब अमिरातीच्या एअरफोर्सची त्यांच्या दिमतीला देण्यात आली होती. हा एक मोठा बहुमान असतो, हे आपलं जाताना आपल्याला सांगायचं होतं. तर त्यांच्याशी भेट ही थोडीशी नंतर ठरलेली होती आणि लक्षात ठेवा संयुक्त अरब अमिरात म्हणजे UAE याच्यावरती आत्तासुद्धा इराण हल्ले करत आहे, त्यामुळे युद्धकाळातली भेट आहे. ही युद्धकाळात अशी भेट द्यायला पंतप्रधान किती निडर वृत्तीचे लागतात याचा आपण विचार करू शकतो. कोणीही तिथे भेट द्यायला गेलेलं नाही, ट्रम्प गेला नाही, बाकी कोणी गेलं नाही, हे मात्र तिथे गेले आणि त्यांना भेट दिली आणि त्या दौऱ्यामधनं त्यांनी भारताच्या पुढच्या इंधनाच्या पुरवठ्याची 30 वर्षाचा काहीतरी करार केलेला आहे आणि फार मोठा त्यांनी त्याच्यामध्ये करार केला. भारताची ऊर्जा सुरक्षा त्यांनी तिथे नक्की केली आणि मुख्य म्हणजे संयुक्त अरब अमिरातीचं जे तेल येतं, इंधन बाहेर येतं, ते होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं येत नाही, तर तिथे एक पाईपलाईन घातलेली आहे. ती पाईपलाईन सरळ ओमानच्या आखातात उघडते. फुजिरा येथे गल्फ ऑफ ओमानमध्ये ती पाईपलाईन उघडत असल्यामुळे होर्मुझ चालू आहे का बंद याच्यावरती काही परिणाम होत नाही, कायम तिथनं तेल येत राहतं. फुजिरा बंदरामध्ये आपले टँकर न्यायचे, ते तेल भरायचं आणि सर्वात जवळ भारताला फुजिरा बंदर आहे, कारण तिथनं अरबी समुद्र क्रॉस केला की तुम्ही सरळ गुजरातच्या मुंद्रा पोर्टमध्ये जाऊन पोचता, मुंद्रा किंवा कांडला किंवा जिथे जायचं असेल तिथे. तर अशा प्रकारची एक भारताच्या ऊर्जा संपन्नतेची ग्वाही देण्याकरता नुसतं एवढंच मोदींनी केलं नाही. असं तर काय तुम्ही जाऊन पेट्रोल पंपावर पेट्रोल भरताच ना, तर भारतामध्ये स्ट्रॅटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह म्हणजे व्यूहात्मक इंधनाची साठवण क्षमता असलेले मोठे टँक्स करायचे, त्याच्यात पेट्रोलियम भरायचं. आत्ता भारताचे 75 दिवसाचं पेट्रोल आपण म्हणजे क्रूड ऑइल आपण भरलेलं आहे. त्याहून जास्त जर वाढवायचं झालं तर त्याला जास्त टँक करायला लागतात, जास्त क्रूड ऑइल लागतं. इथे मोदींनी जो गेम केला आहे तो अफलातूनच आहे. त्यांनी संयुक्त अरब अमिरातीला सांगितलं की तुमचंसुद्धा रिझर्व्ह आमच्याकडेच ठेवा आणि त्यांनी ॲग्री केलं आहे. म्हणजे तेलाची किंमत ते देणार, रिझर्व्ह बांधण्याची किंमत देणार, भूमी भारताची आणि सगळं ते रिझर्व्ह इंधन आपल्याकडे स्टोअर होणार. हा पण करार झालेला आहे. त्याच्याशिवाय त्यांच्याशी आणखीन जो करार केला तो इथे AI वरती डेव्हलपमेंट करायची आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारची टेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट करायची. त्याकरता $5 अब्ज इन्व्हेस्टमेंट करायला ते लोक तयार आहेत. त्यांच्याकडे पैसे भरपूर आहेत, पण त्यांना एक चांगला पार्टनर हवा होता ज्याच्यावर ते विश्वास ठेवू शकतील. पाकिस्तानसारखा भिकारी देश नको होता की जो स्वतःच्या गोष्टी साधायला कोणाच्याही पाठीत सुरा खुपसू शकतो. त्यामुळे ते भारताकडे वळले आणि भारताने त्यांना सांगितले की आम्ही तुमच्या संरक्षणाची जबाबदारी घेत नाही, परंतु तुम्हाला शस्त्रास्त्राचं ट्रेनिंग, सैनिकांचं तुमच्या ट्रेनिंग हे सगळं आम्ही देऊ शकतो आणि त्याचा करार झालेला आहे. त्यामुळे भारत आता हा UAEचा घनिष्ठ मित्र बनला आहे. इथून पंतप्रधान निघाले आणि ते हॉलंडला गेले. हॉलंडला त्यांनी काय केलं? हॉलंडला एक महत्त्वाची गोष्ट केली. हॉलंडमध्ये हॉलंडच्या उत्तर पश्चिमेला आईनहोवन या गावाच्या जवळ ASML नावाची एक फार महत्त्वाची कंपनी आहे. ह्या कंपनीचं वैशिष्ट्य हे की ते असं यंत्र बनवतात ज्या यंत्रांनी चिप डिझाईन आणि चिप मॅन्युफॅक्चर करता येतं. डिझाईन नाही, मॅन्युफॅक्चर. वेफर चिप्सचं जे असतं, सिलिकॉन वेफरवर चिप तयार होते, त्याचं संपूर्ण मॅन्युफॅक्चर ते यंत्र करतं. त्यांच्याशी करार करून आलेत की त्या चिप डिझाईन आणि चिप मॅन्युफॅक्चरचे फॅक्टरी त्यांना आता भारतात काढायचे. मला वाटतं धोलेराला ती फॅक्टरी काढण्याचा विषय झालेला आहे. ते करून आले पंतप्रधान मोदी. आणि या कंपनीची महत्ता अशी आहे की ही एकच कंपनी असं यंत्र बनवते, संबंध तायवानची सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चर इंडस्ट्री म्हणजे चिप मॅन्युफॅक्चर इंडस्ट्री यांची यंत्र वापरते. माझा एक मित्र तिथे काम करतो, त्यांनी मला या कंपनीबद्दल बरीच माहिती दिली होती. मोनोपॉली कंपनी आहे, अत्यंत प्रॉफिटेबल कंपनी आहे. अशा कंपनीशी पंतप्रधानांनी भारत सरकारच्या वतीने करार केलेला आहे. ही एक फार मोठी उपलब्धी आहे. भारत हा आता आंतरराष्ट्रीय राजकारणातला एक महत्त्वाचा देश होत चालला आहे, याच्या ह्या सगळ्या गोष्टी निशाणे आहेत. तिथून ते स्वीडन आणि नॉर्वेला गेले. स्वीडनला काही संरक्षण विषयक करार केले. स्वीडन म्हणजे कुठला देश माहिती आहे की नाही, जिथे बोफोर्स तोफा बनवल्या जातात.
डिफेन्स मॅन्युफॅक्चरमध्ये स्वीडनचा नंबर खूप वरचा आहे, त्यामुळे स्वीडनला ते गेले. स्वीडनला काही करार केले, नॉर्वेला गेले, नॉर्वे या देशाशी त्यांनी काही करार केले आणि तिथून ते इटालीला आले. त्याच्याबद्दल मला थोडंसं आपल्याशी बोलायचं आहे. इटाली हा देश म्हणजे पूर्वीचं रोमन साम्राज्य जिथे होतं तो हा देश. रोमन साम्राज्याचं इतिहास पूर्वकालापासून म्हणजे ख्रिस्तपूर्व 250 पासून ख्रिस्ताब्द 300 भारताचे अत्यंत घनिष्ठ व्यापारी संबंध होते. आणि नुसते भारताचे नाही तर सातवाहन यांचं राज्य महाराष्ट्रात होतं प्रदीर्घ काळ आणि ज्यांची राजधानी पैठणला होती मराठवाड्यामध्ये, त्यांचं त्यांच्याशी घनिष्ठ संपन्न होते आणि प्रचंड व्यापार त्या दोन देशांमध्ये चालला होता. आणि त्या व्यापाराचा सातवाहनांना खूप फायदा झाला. सातवाहनांचं राज्य श्रीमंत होतं या व्यापारामुळे. तर रोम आणि भारताचे सांस्कृतिक संबंध इतके घनिष्ठ आहेत की यावेळेला सुद्धा पंतप्रधान मोदी जेव्हा तिथे गेले तर शेवटी त्यांनी असं ठरवलं आहे की 2027 हे साल भारत आणि इटाली यांच्या कल्चरल एकत्रीकरणाचं साल म्हणून युनिटी इयर म्हणून जाहीर केलेलं आहे. अनेक कार्यक्रम त्यावर्षी या दोन देशांच्या कल्चरल म्हणजे सांस्कृतिक देवाणघेवाणासंबंधी हिस्टॉरिक आत्ताचं आणि पुढचं होणार आहे. इटालीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी या मोदींच्या फॅन आहेत, एवढंच सांगितलं तरी पुरे. त्यांचा मोदींचा अत्यंत घनिष्ठ स्नेह आहे आणि त्यांना मोदींबद्दल प्रचंड आदर आहे. इथे मोदींनी एक विशेष गंमत केली की त्यांचं नाव मेलोनी आणि मोदींचं नाव मोदीतला ODY हे दोन्ही वापरून भारतामध्ये मुंबईमध्ये मॅन्युफॅक्चर होणारी मेलडी नावाची जी चॉकलेट असतात त्या चॉकलेटची एक पिशवी त्यांनी भेट दिली. आणि ती भेट घेताना पंतप्रधान मेलोनी जे काही बोलल्या ती जवळजवळ काहीतरी 20 सेकंदाची व्हिडिओ आहे आणि ती 20 सेकंदाची व्हिडिओ इतकी व्हायरल झाली आहे की साधारण 11 कोटी लोकांनी 1 अब्ज लोकांनी ती आत्तापर्यंत पाहिलेली आहे. इतकी व्हायरल झालेली ती आणि अजून लोक ते बघतातच आहेत. तर त्याच्यात त्यांनी सांगितलं की मेलोडीसारखी गिफ्ट दुसरी नाही. मेलोडी या इंग्रजी शब्दाचा पण एक अर्थ आहे, त्याचा अर्थ आहे सूर, चांगल्या सुरावट. मेलोडी म्हणजे सुरावट. त्यामुळे भारत आणि इटाली यांच्या संबंधांच्या मधुर संबंधाची मधुर सुरावट म्हणजे ही मेलडी, अशा तऱ्हेचं त्यांनी याला दिलं. आणि हे सगळ्या जगभर व्हायरल झालं की भारत आणि इटालीचे संबंध किती जवळचे आहेत. आता 2-3 गोष्टी या इटालीतल्या पंतप्रधानांनी जे करार केले त्याच्या संबंधी मला सांगायचं आहे. त्या करारामध्ये एक म्हणजे भारत आणि इटाली हे डिफेन्स आणि सिक्युरिटी मॅन्युफॅक्चरमध्ये एकमेकांशी सहकार्य करणार आहे. इटली हे हेलिकॉप्टर बनवण्यामधलं एक उत्तम देश आहे. त्यांच्याकडे उत्तम तंत्रज्ञान आहे हेलिकॉप्टर बनवायचं. त्या हेलिकॉप्टर तंत्रज्ञानाची देवाणघेवाण भारत आणि इटालीमध्ये होणार आहे. त्याच्यानंतर इटाली आणि भारतातला जो व्यापार आहे दोघांमधला, तो व्यापार जवळजवळ 20 अब्ज युरोपर्यंत नेण्याची, या वार्षिक 20 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याची सुतोवाच्या या मीटिंगमध्ये केलेलं आहे. त्याकरता अनेक गोष्टी आपण करणार आहोत. हेल्थकेअर इंडस्ट्री त्यांची जी आहे त्याच्यामध्ये म्हणजे बेसिकली नर्सेस, तर उत्तम प्रतीच्या नर्सेस भारतातनं इटालीमध्ये पूर्वी पण जात होत्या, आता पण जात राहतील. तो पण एक व्यवसाय खूप वाढीला लागणार आहे. इटाली हे युरोपचं प्रवेशद्वारसुद्धा आहे, कारण रोमचं आणि नेपल्स या 2 ठिकाणी प्रचंड मोठी बंदरं आहेत इटलीमध्ये. त्या बंदरामधनं मालवाहतूकही होते आणि प्रवासी वाहतूकही होते. त्या दृष्टीने इटाली हे युरोपचं प्रवेशद्वार म्हणून मानलं जातं. तर तिथेही आपले हे आहे. पण एक अगदी विलक्षण गोष्ट मोदींनी केलेली आहे की तिथे इटलीमध्ये क्रिटिकल मिनरल्सची एक डील केली. क्रिटिकल मिनरल म्हणजे आपण जे ऐकतो की नाही की विशेष ती खनिजे असतात, रेअर अर्थ मिनरल्स, की ती सगळ्या मॅन्युफॅक्चरमध्ये पर्टिक्युलरली इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरर्समध्ये लागतात आणि बॅटरी बनवण्याकरता ती लागतात. लिथियम हे खनिज असं आहे की ते बॅटरी बनवण्याकरता लागतं आणि चीन या बहुतेक खनिजांवरती मोनोपॉली लादलेली असल्यामुळे सगळ्या देशांना प्रॉब्लेम होतात. त्यामुळे खूप पूर्वीपासून मोदी या मागे लागलेले आहेत की भारताला अप्रतिहत सप्लाय या खनिजांचा होत राहावा. तो होण्याकरता इटलीमध्ये काय आहे की इटलीचा मध्य इटलीचा एक जो प्रांत आहे त्याचं नाव आहे टुस्कानी, TUSCANY हे त्याचं स्पेलिंग आहे. पण इटलीमध्ये त्याचा उच्चार टोस्काना असा होतो. टोस्कानामध्येच पिसाचा प्रसिद्ध झुकलेला मिनार आहे. पिसाचा मनोरा झुकलेला मनोरा तो टोस्कानामध्येच आहे. पण टोस्कानाचं महत्त्व म्हणजे संपूर्ण युरोपात जी पुनरुत्थानाची, ज्ञानाच्या पुनरुत्थानाची लाट आली, ज्याला रिनेसा म्हणतात म्हणजे पुनर्जन्म, ती टोस्कानामध्ये सुरू झाली. गॅलिलिओ हा पिसाचा होता. गॅलिलिओ हा आधुनिक विज्ञानाचा जनक समजला जातो, तो पिसाचा होता. आणि एक तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, यांच्याकरता बरेचसे जे शास्त्रविषयक ग्रंथ होते ते ग्रंथ, संस्कृतमधले ग्रंथ अरबांनी भाषांतरित केले होते. अरब लोक त्यांनी स्पेन जेव्हा जिंकला तेव्हा ते स्पेनला घेऊन गेले. जेव्हा अरबांचा पराभव स्पेनमध्ये झाला आणि
ते ग्रंथ सगळे आणून इटालीमध्ये ठेवले गेले, त्याची भाषांतरं केली गेली आणि त्या भाषांतरातनं इटालीच्या पुनरुत्थानाचा मार्ग मोकळा झाला. त्यामुळे इटालीचं पुनरुत्थान वैज्ञानिक आणि आर्ट आणि सगळ्या बाबतीत ते करण्यामध्ये सर्वात मोठी भूमिका ही भारतीय ऋषीमुनींच्या ज्ञानाने बजावली होती. आजसुद्धा भारतीय गणिताचा वापर करून तिथे बरेच शोध लागले आणि त्यामुळे इटाली आणि भारताचा आणखीन एक घनिष्ठ संबंध या दृष्टीने जागृत झाला. पुढे केव्हा तरी मला ह्याच्यावरती विस्तृत आपल्याला सांगायचं आहे. अगदी साईन आणि कॉस थिटा हे जे शब्द आहेत लॅटिनमध्ये ते सुद्धा भारतातनं आलेले आहेत. त्याचंही मी तुम्हाला कधीतरी एकदा पूर्ण त्याचं सांगणार आहे. आणि ते जगन्मान्य झालेलं आहे की ट्रिग्नॉमेट्री त्रिकोणमिती हे भारतीय शास्त्र होतं. ते व्हाया अरब स्पेनमधनं इटालीमध्ये आलं आणि इटालीने मग मितीमध्ये बरीच प्रगती केली. तर अशा या लोकांच्या इथे आणखीन एक महत्त्वाचा करार जो पंतप्रधानांनी केला आहे की मनी लॉन्ड्रिंग म्हणजे पैशाचे जे गुप्त व्यवहार चालतात काळ्या पैशाचे, त्याच्याकरता भारत आणि इटाली संयुक्तपणे काम करून ते व्यवहार थांबेल. याला एक वेगळी किनार आहे बरं का. इटाली हे आजोळ कोणाचं आहे? राहुल गांधींचं आजोळ आहे तिथे. म्हणजे त्यांच्या मातोश्री सोनिया अँटोनिया मायनो या इटलीतल्या आहेत आणि असं मानलं जातं की गांधी कुटुंबाची 500 कोटीहून जास्त संपत्ती इटालीमध्ये आहे. 500 कोटी कमीच सांगितली, पुष्कळ जास्ती. ती कशा प्रकारे त्यांच्याकडे आली? सोनिया गांधींचं शिक्षण काय, राहुल गांधींचं शिक्षण काय, व्यवसाय काय केला, काही नाही. संपत्ती फक्त गोळा केली. कशी गोळा केली, काय गोळा केली याची शहानिशा मोदी सरकार करतच आहे. त्याच्यात मनी लॉन्ड्रिंगचाही भाग येतो आणि इटालीशी मधुर संबंध प्राप्त झाल्यामुळे राहुल गांधी आता तडफडत आहेत की काय माहिती हे लोक काढतायत आणि त्यातनं काय नवीन नवीन गोष्टी कळतील. एक साधी गोष्ट सांगतो. तिथे एक गणपती नावाचं अँटिक्सचं दुकान सोनिया गांधीच्या बहिणीने काढलेलं आहे इटलीमध्ये आणि तिथे इथून नेलेल्या मूर्ती तिथे विकल्या जातात अशी वदंत आहे. कारण सोनिया गांधीचं सरकार असताना त्यांचं म्हणजे UPAचं सरकार असताना प्रचंड प्रमाणावर पार्सल कोचीन एअरपोर्टवरनं रोमला जात असत. त्यांची चेकिंग व्हायचं नाही, काही व्हायचं नाही. अनेक मूर्ती तेव्हा तशा तिकडे गेल्या अशी वदंत आहे. खरं खोटं लवकरच बाहेर येईल, पण त्याची इटालीमधली माहिती सगळी इथून घेता येईल. त्यामुळे राहुल गांधी भयंकर अस्वस्थ झालेले आहेत की आता पंतप्रधानांनी इटलीपर्यंत जर एवढे घनिष्ठ संबंध स्थापन केले तर इटली सरकार काही गोष्टी या लपवून ठेवणार नाही, सगळी माहिती देईल आणि यांचा सगळा ज्याला हिंदीमध्ये कच्चा चिठ्ठा म्हणतात तो भारतीय जनतेचं समोर येईल. तो दिवस येईल, तो सुदिन असं आपण समजू. पण आत्ता तरी सांगायची गोष्ट अशी की पंतप्रधान मोदींच्या या 5 देशांच्या दौऱ्यांनी भारताच्या आर्थिक, सामाजिक, सुरक्षाविषयक आणि व्यापारविषयक गोष्टींना खूप मोठी उभारी मिळालेली आहे. त्यास्तव हा दौरा अतिशय आवश्यक होता आणि या दौऱ्याचं फलित म्हणजे भारत आणि युरोपातले देश, ते हॉलंड असो, नॉर्वे असो, स्वीडन असो, इटाली असो. नॉर्वे आणि स्वीडन दोन्ही देशांनी त्यांचा सर्वोच्च सन्मानसुद्धा पंतप्रधानांना दिलेला आहे. आता मला वाटतं पंतप्रधानांकडे 32 देशांचे सर्वोच्च सन्मान एकत्र झाले आहेत आणि सगळे ते सन्मान पंतप्रधान घरी नेत नाहीत, तर ते सरकार जमा करतात की हे सरकारची प्रॉपर्टी आहे. कारण पंतप्रधान तिथे आहेत त्याचं कारण भारतीय जनतेचा त्यांना समर्थन आहे, ह्याचा विसर त्यांना कधीही पडत नाही. असो, तर या दौऱ्याबद्दल मला एवढं सांगायचं होतं. अजूनही बऱ्याच गोष्टी आहेत. त्या ASMLबद्दलही मला सांगायचं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये मी अनेक त्याच्यावर डिटेलमध्ये सांगेन. तोपर्यंत मी आपला निरोप घेतो. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला तर आपण मित्र आणि परिवाराबरोबर शेअर करा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या कमेंट्स अप्रतिहत आमच्यापर्यंत येऊ देत. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार.